मठ आहे स्वामींची इकडे मूर्ती आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आज जातो जरा कॉलेजला रिझल्ट आणायचा आहे. रिझल्ट आणि दाखला आणायचा आहे 12वीचा. तर आपल्यासोबत आता अभिषेक आहे, गाडी घेऊन जातो आहे. कॉलेजला गेल्यावर मित्र भेटतील आज. जरा ह्याच्यानंतर कधी भेटू न भेटू ते माहीत नाही, पण आता भेटतील. जरा तिथनं बाहेर पण जायचं आहे, बघू पुढं प्लॅन काय कसा होतो. तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपला अभि बरेच दिवसांनी ब्लॉगला आला आहे. अभिची स्माईल सगळी फीद आहेत. गाईज आता कॉलेजला आलेलो. अथर्व आहे, अथर्व त्याच्या मार्कलिस्टचा स्नॅप टाकतोय. इकडं सिद्धेश करंजकर आहे, जरा मोबाईल वापरतोय. इकडं आतमध्ये सर्विस आहे, आम्ही बाहेर आलेला आहे सरोवर हॉटेल म्हणून. हो का स्नॅप. रोहित मोहिते ते त्याची मार्कलिस्ट आहे. मार्कलिस्ट मला दाखवतो मी. हे घे बाकीचं सगळं हो का. मार्कलिस्ट त्याला किती टक्के पडलेत? 64 पडलेत. आमच्याहून जास्त पडलेत. अभ्यास केल्यानंतर आता जास्त पडलेत. गाईज टॉपर बघा. सो गाईज तर आता आलो मित्रांना सोडून. आता अभि इथं आहे. मित्राला एका सोडून आलो. आता एक मित्र पुण्याला आला आहे, तो बघू आहे काय घरी. तर गाईज आता आम्ही यशला घेऊन आलेला आहे. यश पुण्याहून आला आहे आजच सकाळी. यशला आणायला गेलेलो मी. इकडे आहे मठ आहे स्वामींचं. इकडं मूर्ती आहेत, तुम्हाला माहिती असेल गेल्या वेळेस आलेलो मी. तर गाईच पाया पडलेला आणि इकडं पण आलेलो. आता पाय पडलेला थोडा लांब जाऊ घरी, बघू झाले तर फिरू. गरम खूप होतंय. ही मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची. मूर्ती आहे गाईज. आणि इथं बारकी आहे शंकराची पिंड आणि मूर्ती. तर गाईज आता झाली तर पाया पडलेला. आता घरी जातो आम्ही. गाडी आणली आणि हे दोघं आहेत. आता यांना पण घरी सोडून थोड्याला तर जाऊ घरी. आता निघालेला आम्ही. एक लावून सोडलेली घरी. अभि आणि आम्ही दोघंच आता लवकरच घरी जाऊ आम्ही. आता समोर व्ह्यू बघा गाईज. आज काल लागलाय पाऊस. आता काही दिवसात एक नंबर व्ह्यू होणार आहे. सगळीकडे हिरवगार हे होणार आहे. हा सगळं हिरवगार. इकडं नाही नदीला पाणी येणार आहे. आता जाते घरी गाईज. चलो. तर गाईज आता आलो घरी मी. कपडे चेंज केले तर म्हटलं बघू आता काय करायचं. सकाळपासून काय जेवलं नव्हतं. तिकडे गेलं जरा हॉटेलला खाल्ला बिल्ला आणि निवांत आलेला घरी अभि आणि मी. हो सकाळपासून आंबेच काय देतो. सो गाईज ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मला मोठं करा.